नमस्कार. जर समजा तुम्हाला घशामध्ये इन्फेक्शन झाले, त्यावर उपाय काय करायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुमचा घसा दुखत असेल, घसा लाल झाला असेल, घशामध्ये जळजळ होत असेल, गिळताना त्रास होत असेल, तेव्हा काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता धूर, रासायनिक काही पदार्थ यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे बरं का, नाहीतर घशाचे त्रास सुरू होतात. तसेच सांगायचं झाल्यास अल्कोहोल आणि कॅफेनयुक्त पदार्थ आपण टाळायला हवे. आता तुम्ही म्हणताल की कॅफेनयुक्त पदार्थ कोणते? चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक, चॉकलेट आणि काही औषधे, याच्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. तेव्हा मित्रांनो, आपण एक केलं पाहिजे की व्हायरल इन्फेक्शन होऊ नये त्याची काळजी घेतली पाहिजे. सर्दी, खोकला, ताप अशा विषाजन्य संसर्गामुळे होणारा हा आजार, याच्यावर उपाय लगेच केला पाहिजे. बॅक्टेरिया इन्फेक्शन असेल तरी देखील हा उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे. ॲलर्जी, धूळ, परागकण, पाळीव प्राण्यांचा कोंडा यांची ॲलर्जी देखील आपल्याला घशाचा त्रास होण्यास कारणीभूत ठरते, हे लक्षात घ्या. तसेच AC किंवा हिवाळ्यातील कोरडी हवा, प्रदूषण, धूर, जास्त ओरडून बोलणे याने देखील आपल्या घशावर परिणाम होतो. मित्रांनो, पोटातील ॲसिड जर घशापर्यंत वर आले परत, तर आपल्या घशामध्ये जळजळ आणि वेदना होतात, लक्षात ठेवा. यावर तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे, आणि तो म्हणजे असा की एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं, मिसळायचं, आणि दिवसातून 4-5 वेळा त्याच्या गुळण्या करायच्या. फक्त 1 दिवस करा, लगेच तुमचा घशाचा त्रास एका दिवसात गायब, पूर्णपणे बंद होईल. घशाचा त्रास होणारच नाही, फक्त गुळण्या करायच्या. आणि दुसरा उपाय म्हणजे कुठला असेल तेही सांगतो. एक छोटासा अद्रकचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्याबरोबर चिमूटभर हळद टाकायची, आणि दिवसातून ते 3 वेळा चावून खायचे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. बघा, हा प्रयोग करून बघा, एका दिवसामध्ये तुम्हाला घशाचा त्रास पूर्णपणे बंद होणार. जर कोणाला गिळताना त्रास होत असेल, श्वास घेण्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही ENT तज्ज्ञ डॉक्टरना जरूर दाखवू शकता, आणि दाखवले पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे, आपला घसा लाल का होतो, आपल्याला गिळताना त्रास का होतो, मानेवरच्या गंतेवर सूज का येते, कधी कधी घसा खवखवतो, घशामध्ये जळजळ होते, तेव्हा ह्याकडे आपण दुर्लक्ष करायचे नाही. याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही. आणि म्हणूनच धूर आणि रासायनिक काही पदार्थ यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपण अल्कोहोलपासून दूर राहायचं, लक्षात आहे का? आणि व्हायरल इन्फेक्शन होता कामा नये, बॅक्टेरिया इन्फेक्शन होता कामा नये. ॲलर्जी देखील झाली तर लगेच त्याच्यावर तंतोतंत अचूक उपाय करून घेतले पाहिजेत. तेव्हा AC मध्ये असेल किंवा हिवाळ्यातील कोरडी हवा असेल, तेव्हा ह्याच्यापासून दूर आहे त्याचं. जर तुमच्या पोटातील ॲसिड घशापर्यंत आले ना, तर काय होतं बघा, पोटामध्ये जळजळ होते बघा, आणि वेदना होतात. आणि म्हणून हे आपण काळजी घ्यायची. आणि आता जो तुम्हाला उपाय सांगितला ना, तो जरूर करून पहा.
हा उपाय जरूर करून पहा. एका दिवसात तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा उपाय सांगतो. एक छोटासा अद्रकचा तुकडा घ्यायचा, त्याच्याबरोबर चिमूटभर हळद घ्यायची आणि दिवसातून 4 ते 5 वेळा, कमीत कमी 3 वेळा तरी हे चावून खायचे. एका दिवसामध्ये घशाचा होणारा त्रास तुमचा पूर्णपणे बंद झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचा आणि दिवसातून 3 वेळा त्याच्या गुळण्या करायच्या. तुमचा होणारा घशाचा त्रास एकाच दिवसामध्ये बंद होणार. करून तर पहा आणि कमेंट्स करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो.